पोहोचल्यानंतर 7ची जी बैठक होती ती बैठक 9ला चालू झाली. 2 तास बच्चू कडू तसेच त्यांच्याबरोबर जे शेतकरी संघटनेचे जे नेते होते अजित नवले, त्याचबरोबर रविकांत तुपेकर, राजू शेट्टी यांना 2 तास वेटिंगला ठेवलं फडणवीस यांनी. त्यानंतर बैठक सुरू झाली. बैठक सुरू झाल्यानंतर असं बोललं जातं की या बैठकीमध्ये फडणवीस हे सुरुवातीला तर तारीखच द्यायला तयार नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की बाबांनो मी कर्जमुक्ती तर करणारच आहे, परंतु ते तारीख सांगत नव्हते. त्यानंतर शेतकरी नेत्यांपैकी जे अजित नवले होते ते आक्रमकपणे फडणवीस यांच्यावर त्यांनी हल्ला केला की तुम्ही तारीख द्या, नाहीतर आम्ही पुन्हा इथून निघतो नागपूरला, आमचं आंदोलन चालू ठेवतो. त्यानंतर कुठेतरी फडणवीस यांनी विचारविनिमय केला त्यांची जी मंत्रिमंडळाची टीम होती त्यांच्याबरोबर, आणि त्यानंतर त्यांनी 31 जून 2026 ची तारीख घेतली. आणि हीच तारीख घेऊन शेतकरी संघटनेची जी टीम होती बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ही टीम पुन्हा नागपूरला आली आणि एक प्रकारे आम्ही तारीख घेऊन आलो आहे, हा आमचा एक प्रकारे नैतिक विजय आहे, असाही बच्चू कडू यांनी यावेळेस गाजावाजा केला.